देशाच्या राजकारणात तब्बल 60 वर्षाहून अधिक काळ दबदबा असलेले शरद पवार जास्त श्रीमंत आहेत की त्यांचा तरुण तुर्क नातू पार्थ पवार? हा प्रश्न साधा वाटतो, पण उत्तर भल्या भल्यांना गंमतमध्ये गार करणार आहे. मोदी सरकारच्या 2014 ते 2026 या 12 वर्षाच्या काळात सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितात अनेक बदल झाले. पण याच काळात शरद पवारांच्या संपत्तीचा आलेख नेमका कसा राहिला? स्वतःच्या नावावर एकही गाडी नसताना कोट्यावधींच्या आलिशान गाड्यांमधून फिरणारे पवार साहेब आणि त्यांना संपत्तीच्या बाबतीत थेट धोबी पछाड देणारे पार्थ पवार. आज आपण याच आकड्यांचा आणि राजकीय अर्थकारणाचा हा खेळ अधिकृत पुराव्यासह उलगडणार आहोत. तुम्ही आजपर्यंत कुठंच ऐकली, वाचली, बघितली अशी माहिती अधिकृत पुराव्याच्या आधारे समोर घेऊन आलो आहोत. त्यामुळे पुढे जाण्याआधी टीओडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. एका सामान्य माणसाला, तरुणाला, महिलांना नेहमी एक प्रश्न पडतो की आपले नेते नेमके किती श्रीमंत आहेत, त्यांच्या संपत्तीत वर्षानुवर्ष वाढ कशी होते. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल. आज आपण शरद पवार यांच्या संपत्तीचा 2009 पासून ते अगदी 2026 पर्यंतचा संपूर्ण आलेख मांडणार आहोत. यासाठी अधिकृत पुराव्यांचा संदर्भ घेणार आहोत. कृषी मंत्री असताना किती संपत्ती होती? सुरुवात करूया 17 वर्षापूर्वी 2009च्या लोकसभा निवडणुकीपासून. तेव्हा शरद पवार हे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या 2009 मधील एका बातमीनुसार माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार यांनी आपली पत्नी प्रतिभा पवार यांची तसंच हिंदू अविभक्त कुटुंबाची एकूण संपत्ती 8,73,00,000 रुपये इतकी असल्याचं जाहीर केलं होतं. यामध्ये 5,16,00,000 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 3,57,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता होती. पुढे जाण्यापूर्वी स्थावर आणि जंगम मालमत्ता म्हणजे नेमकं काय हे साध्या आणि सोप्या शब्दात सांगतो. जंगम मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती की जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते किंवा जिचं लगेच पैशात रूपांतर करता येतं, जसं की खात्यातील पैसे, शेअर्स, मुदत ठेवी किंवा सोने चांदी. तर स्थावर मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी एकाच ठिकाणी स्थिर असते आणि ती हलवता येत नाही, जसं की शेतजमीन, घर किंवा व्यावसायिक इमारती. पवारांच्या या स्थावर मालमत्तेत पुण्यातील कार्यालय, बारामतीतील शेती आणि बिगर शेती जमीन यांचा समावेश होता. यानंतर देशात 2014 मध्ये सत्तांतर झालं आणि केंद्रात मोदी सरकार आलं. 2014 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शरद पवारांनी 32,13,00,000 रुपयांची कौटुंबिक मालमत्ता जाहीर केली होती. 2009 मधील 8 कोटीवरून संपत्तीत 2014 मध्ये लक्षणीय वाढ झाली होती. पण खरी इंटरेस्टिंग गोष्ट इथून पुढे सुरू होते. आज तक आणि द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार 2020च्या राज्यसभा निवडणुकीच्या 2014 ते 2020 या काळात शरद पवारांच्या संपत्तीत केवळ 60,00,000 रुपयांची वाढ झाली होती. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. 6 दशकं राजकारणात असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याची संपत्ती 6 वर्षात निव्वळ 60 लाखांनी वाढून 32,73,00,000 रुपयांवर पोहोचली. सर्वसामान्य माणसाला हा आकडा नेहमीच चक्रावून टाकणार आहे. 2020च्या 32,73,00,000 रुपयाच्या संपत्तीचं थोडं खोलात जाऊन विश्लेषण केलं तर आपल्याला एक गोष्ट दिसते. ती म्हणजे यात 25,21,33,329 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 7,52,33,941 रुपयांची स्थावर मालमत्ता होती. तर इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार याच काळात पवारांवर 1 कोटी रुपयांचं कौटुंबिक दायित्व म्हणजेच कौटुंबिक कर्ज असल्याची बाब ही नव्यानं समोर आली. 2014 मध्ये त्यांच्यावर 1ही रुपयाचं कर्ज नव्हतं, पण 2020 मध्ये 1 कोटी रुपयांचं दायित्व म्हणजे कोणतंही साधं सुद्धा कर्ज नव्हतं, तर ते शेअर्सच्या हस्तांतरणासाठी कुटुंबातील सदस्यांकडून घेतलेली ती आगाऊ रक्कम होती. यामध्ये प्रतिभा पवार यांनी सुनित्रा अजित पवार यांच्याकडून 50,00,000 रुपये आणि शरद पवार यांनी हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नियमानुसार नातू पार्थ पवार यांच्याकडनं 50,00,000 रुपये आगाऊ रक्कम म्हणून घेतली होती. राजकीय कुटुंबातील हे आर्थिक नियोजन आणि गुंतागुंतीचं धोरण कसं असतं याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. या संपूर्ण 17 वर्षाच्या प्रवासात एक विरोधाभास कायम राहिला, तो म्हणजे शरद पवार यांच्या नावावर कागदोपत्री आज तागायत एकही गाडी नाही, पण प्रत्यक्षात ते अतिशय हायटेक आणि आलिशान गाड्यांमधून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करताना दिसतात. आज तकच्या एका बातमीनुसार पवार आपल्या प्रवासासाठी वापरत असलेल्या 4 चाकी गाड्यामध्ये प्रामुख्यानं 1,30,00,000 रुपये किमतीची टोयोटा लँड क्रुझर आणि 2,40,00,000 रुपये किमतीची लेक्सस LX 570 याचा समावेश आहे. स्वतःच्या नावावर एक साधी गाडी नसतानाही कोट्यावधींच्या आलिशान गाड्या वापरणं हे राजकीय नेत्यांच्या जीवनशैलीचं आणि त्यांच्या सभोवतालच्या वलयाचं वेगळंच वास्तव आहे. तैव्या आपल्या स्टोरीच्या सर्वात महत्त्वाच्या ताज्या वळणावर. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या सत्ता काळात म्हणजे 2014 ते 2026 या काळात पवारांच्या संपत्तीने मोठी आणि अनपेक्षित झेप घेतली. 2026च्या नुकत्याच पार पडत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी दाखल केलेल्या ताज्या
प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या पत्नीची एकत्रित कौटुंबिक संपत्ती थेट 60,71,00,000 रुपयांवर पोहोचली. 2014 ते 2020 या 6 वर्षात जेमतेम 60 लाखांनी वाढलेली संपत्ती पुढच्या 6 वर्षात जवळजवळ दुप्पट झाली आहे. या 60,71,00,000 रुपयांमध्ये 44,72,00,000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यात बँकांमधील 11,66,00,000 रुपयांच्या मुदत ठेवी, 27 कोटी रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड तसंच 3,85,00,000 रुपयांचं सोनं आणि चांदीचे दागिने आहेत. स्थावर मालमत्तेचं सध्याचं अंदाजे मूल्य 15,99,00,000 रुपये दाखवण्यात आले. सुप्रिया एंटरप्राइजेसचे सुमारे 49,84,000 रुपयांचं कर्जही त्यांच्यावर आहे. पण या सगळ्या विश्लेषणातील सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तर अजून पुढे आहे, जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 2026च्या निवडणुकीत आजोबांसोबत नातू पार्थ पवारनीही राज्यसभेसाठी उमेदवारी भरली आहे. त्यामुळे आजोबा नातवाच्या संपत्तीची अधिकृत माहिती समोर आली. टीओडी मराठीकडे असलेल्या या ताज्या प्रतिज्ञापत्रातील अधिकृत माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्याकडे तब्बल 88,33,00,000 रुपयांची प्रचंड संपत्ती आहे. 60 वर्षाहून अधिक काळ राजकारणात घालवलेल्या आणि अनेक पद भूषवलेल्या शरद पवारांपेक्षा त्यांचे नातू पार्थ हे तब्बल 28 कोटी रुपयांनी अधिक श्रीमंत आहेत. पार्थ पवार यांच्या 88,33,00,000 रुपयांच्या संपत्तीचंही आपण थोडं सविस्तरपणे विश्लेषण करूयात. त्यांच्याकडे 11,35,00,000 रुपये 44,000 रुपयाची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये बँक आणि टपाल विभागातील 3,68,00,000 रुपयांच्या मुदत ठेवी, 1,17,00,000 रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स आणि 1,31,00,000 रुपयांचे सोन्याचे चांदीचे दागिने आहेत. त्यांची खरी आर्थिक ताकद त्यांच्या स्थावर मालमत्तेत आहे. बारामती तालुक्यातील शेतजमिनी आणि पुण्यातील घर अशा स्थावर मालमत्तेचं अंदाजे बाजार मूल्य तब्बल 76,98,00,000 रुपये इतकं आहे. त्यांच्यावर बँक आणि वित्तीय संस्थांचं केवळ 92,48,000 रुपयांचं कर्ज आहे, म्हणजे जवळपास 1 कोटी रुपयांचं कर्ज आहे. एका बाजूला 60 कोटीचे मालक असलेले आजोबा आणि दुसऱ्या बाजूला 88 कोटीचे मालक असलेले नातू. एका बाजूला 2014 ते 2020 दरम्यान केवळ 60 लाखांनी वाढलेली संपत्ती आणि दुसरीकडे 2020 ते 2026 दरम्यान झालेली दुप्पट वाढ. कागदावर स्वतःची गाडी नसलेले साहेब आणि दुसरीकडे शेअर्सच्या हस्तांतरणासाठी कुटुंबातच फिरणारी 1 कोटीची आगाऊ रक्कम. ही सर्व आकडेवारी कोणत्याही राजकीय आरोपाचा भाग नाही, तर ती स्वतः या नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील अधिकृत माहिती आहे. 2009 मध्ये 8 कोटीवरून सुरू झालेला हा प्रवास 2026 मध्ये थेट 60 कोटींवर आणि कुटुंबाच्या पुढील पिढीच्या बाबतीत थेट 88 कोटींवर जाऊन पोहोचलाय. राजकारणातील हे अर्थकारण तुम्हाला कसं वाटतं? 12 वर्षाच्या या काळात सर्वसामान्यांचं उत्पन्न किती वाढलं आणि नेत्यांच्या संपत्तीचा आलेख कसा बदलला, यावर तुमचं मत काय? आजोबांपेक्षा नातू अधिक श्रीमंत असण्यामागं राजकीय आणि कौटुंबिक वारसा किती महत्त्वाचा ठरतो, हे सर्व खाली कमेंट करून सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा. टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.